आणि आता बातमी समोर येते अहिल्यानगरमधून। अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार या ठिकाणी घडलाय। एका खासगी इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क तिसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हाताला चावा घेतला। एवढंच नाही तर मुख्याध्यापकाने तब्बल 20 सेकंद विद्यार्थ्याचा गळा दाबून त्याला हवेत उचलून धरल्याचं पालकांनी म्हटलंय। या प्रकरणी नगर तालुका या ठिकाणी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय। मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसोबत अशी वर्तवणूक कसं काय करू शकतो असा प्रश्न निर्माण झालाय। शाळेत गेला असताना प्रिन्सिपल सरांनी त्याच्या हातात चाव, त्या हातातून म्हणजे पूर्ण ब्लॅक सर्कल झालं आणि त्यातून पूर्ण रक्त येत होतं। त्यानंतर ते घरी आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं भाऊ काय झालं। त्यानंतर त्याच्या अंगात म्हणजे पूर्ण ताप आलेला होता। नरड्याला धरून असं म्हणजे 1 पासून 100 म्हणजे 20 पर्यंत असं काउंटिंग करत होतं। तर मग आम्ही ते म्हणजे शाळेतल्या मित्रांना म्हणजे फोन केला नाही का, तर त्यांनी पण सांगितलं की सरांनी त्याला उचललं होतं की त्याचं डोळे पांढरे केले, ते असं धरलं होतं त्यांनी। असं नाही त्यांच्यावर कडक म्हणजे कारवाई व्हावं शिक्षा नाही का। नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल वाळुंज या ठिकाणी इयत्ता 3री मध्ये शिकत असून त्या स्कूलचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांनी त्याच्या उजव्या हाताला चावा घेऊन त्याला जखमी केलेला आहे। त्याप्रमाणे आपण मुलाच्या वडिलाची फिर्याद घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे।